भारतातील लोकशाही उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागला आणि या उत्सवाचा समारोप झाला। भारतातील सुजाण जनतेने यावेळी कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही। निवडणूक निकालानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए या युतीला 293 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 234 जागांवर समाधान मानावं लागलं, तर उर्वरित जागा अपक्ष आणि इतर पक्षांच्या खात्यात गेल्या। मात्र गेल्या 10 वर्षांपासून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिलं नाही। परिणामी भाजपला आपल्या मित्र पक्षांसह युती करून युतीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली आहे। भारताच्या इतिहासात बघितल्यास आतापर्यंत अनेक व्यक्तींचे सरकार स्थापन झाले, परंतु बहुतांश सरकार ही मुदतीपूर्वीच पडल्यानं भारतामध्ये मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्यात। एकंदरीतच युतीचे सरकार आल्यानंतर भारतात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण होते। ती नेमकी कशी हे पाहूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। अवघ्या काही तासांनी म्हणजेच उद्या 9 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे केवळ दुसरे पंतप्रधान असतील। मात्र त्यांच्या तिसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांच्या मित्र पक्षांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। 2014 पासून नरेंद्र मोदी यांना जनतेने निर्विवादपणे बहुमत दिले। 2014 आणि 19च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमतापेक्षा कितीतरी अधिक जागा मिळाल्याने त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली। मात्र या निवडणुकीत बहुमतापासून 33 जागा कमी पडल्याने त्यांना मित्र पक्षांची मदत घेत सरकार स्थापन करण्याची वेळ आली। राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं। यानंतर भारतीय जनता पक्ष आता त्यांचे सहकारी मित्र पक्ष यामध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, बिहारमधील चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, साऊथ फिल्म स्टार पवन कल्याण याचा जनसेना पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासह इतर पक्ष मिळून आता सरकार स्थापन करणार आहेत। एनडीएकडे स्पष्ट बहुमत असलं तरी मात्र हे मित्र पक्ष सरकार खरंच 5 वर्ष पूर्ण करेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। याला कारण म्हणजे भारताच्या इतिहासात बघितलं तर स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा युती मित्र पक्षांचं सरकार आलेलं आहे। मात्र यापैकी अर्ध्याहून अधिक वेळा देशात मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ आली। आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोनच पंतप्रधानांनी मित्र पक्षांसह 5 वर्ष सुरळीतपणे सरकार चालवून दाखवलं आहे। यातही विशेष बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2 वेळेस पंतप्रधान आणि त्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे। मात्र यापैकी एकाही वेळी त्यांना मित्र पक्षांची गरज भासली नाही। त्यांच्या पक्षाला बहुमतापेक्षा कितीतरी अधिक जागा मिळाल्याने त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली। इतिहासात बघायचं झालं तर सर्वप्रथम 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीनं युतीचं सरकार बनवलं। मात्र ते सरकार 2 वर्ष 126 दिवस एवढंच टिकलं। यानंतर 1979 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा युतीचं सरकार केंद्रात आलं। मात्र हे सरकार फक्त 170 दिवसांसाठीच राहिलं। परिणामी देशामध्ये 1980 मध्ये मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या। यानंतर अशीच परिस्थिती 1989 मध्ये उद्भवली। तेव्हा व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार केंद्रात सत्तारूढ झालं खरं, मात्र ते सरकार वर्षभरापूर्वीच म्हणजे 343 दिवसातच कोलमडलं। यानंतर 1990 मध्ये चंद्रशेखर यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली। मात्र त्यांनाही 223 दिवसच पंतप्रधानपदी राहता आलं। परिणामी 1991 मध्ये देशाला पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागलं। यानंतर 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारनं सरकार स्थापन केलं। मात्र हे सरकार अवघ्या 13 दिवसात कोलमडलं। यानंतर 1996 मध्ये HD देवेगौडा यांनीही युतीचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला। त्यांचा हा प्रयत्न फक्त 324 दिवस टिकला। यानंतर 1997 मध्ये इंद्रकुमार गुजराल यांनी युतीचं सरकार स्थापन केलं। मात्र त्यांचंही सरकार 332 दिवसांमध्ये कोलमडलं। परिणामी देशाला 2च वर्षात म्हणजे 1998 मध्ये पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागलं। मात्र मागील 2 वर्षात 3 सरकारं पाहूनही भारतातील सुजाण जनतेनं यातून धडा न घेतल्यानं 1998च्या निवडणुकांमध्येही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही। परिणामी 1998 मध्ये पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी एनडीएचं सरकार स्थापन केलं। मात्र हे सरकार फक्त 13 महिने चाललं आणि वर्षभराने पुन्हा एकदा देशात 1999 मध्ये मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या। यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या सरकारची 5 वर्ष पूर्ण केली। त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच काँग्रेस प्रणित UPA सरकार होतं। त्यांनीही कसाबसा आपला कार्यकाळ पूर्ण केला खरा, मात्र या दरम्यानच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे अवघ्या देशाने पाहिले। सध्याच्या एनडीएमध्ये असलेले चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा तेलुगू देशम पक्ष यापूर्वीही अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सत्तेत होता। तसेच नितीश कुमारही अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते। मात्र त्यावेळी लोकसभा अध्यक्ष हा चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाचा होता। लोकसभा अध्यक्षाला काही विशेष अधिकार असतात,
त्यामुळे लोकसभा अध्यक्ष या पदाला फार महत्त्व आहे। त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एका मतानं पडलं होतं। यात या लोकसभा अध्यक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं। युती सरकारची आणखी एक नकारात्मक गोष्ट म्हणजे सरकार टिकवण्यासाठी मित्रपक्षातील सदस्यांना मंत्रिपद द्यावी लागतात। परिणामी ते मंत्री आपल्या मंत्रालयाचा कारभार मनमानीपणे चालवतात। त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळण्याची शक्यता निर्माण होते। याची प्रचिती मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारमध्ये आली। त्यावेळी अनेक सहयोगी मंत्र्यांनी मंत्रालयात मनमानी पद्धतीने कारभार केला। परिणामी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला। गेल्या 2 निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मात्र बहुमतापासून दूर राहावं लागलं। त्यामुळे आता त्यांच्यावर मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याची वेळ आली। मागचा इतिहास बघता नरेंद्र मोदी आणि त्यांचं हे तिसरं सरकार 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल का, यावर प्रश्नचिन्ह तर आहेच। परंतु या दरम्यानच्या काळात नरेंद्र मोदी यांना मोठे निर्णय घेण्यातही अडथळे येऊ शकतात। याला कारण म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची विचारसरणी काही प्रमाणात वेगळी आहे। काही मुद्द्यांवर त्यांचेही मतभेद आहेत। यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना त्यांनी ठरवलेले अजेंडे राबवण्यास नक्कीच अडचण निर्माण होणार आहे। आता या सर्वांवर मात करत नरेंद्र मोदी 5 वर्ष पंतप्रधान पदाची पूर्ण करतात की इतिहासाप्रमाणे देशात पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लागतात, हे येणाऱ्या काळात समजेलच। बाकी राजकारणाच्या इतिहासात आपली नजर कायमच असणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।